सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उद्योगपती गौतम अदानी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। राज्यातील उद्योजकांच्या विकासासंदर्भात दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती। शरद पवारांची राजकीय हत्या झाली, पराभव झाल्यामुळे पवार छोट्या गावात दौऱ्यावर, मार्केटवाडीतून सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल। शरद पवारांनी नातवाचा आणि लेकीचा राजीनामा घेऊन ईव्हीएमचं आंदोलन करावं, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं आव्हान। शरद पवारांच्या दिल्लीतील घरी आज रात्री महत्त्वपूर्ण बैठक, ईव्हीएम संदर्भात चर्चा होणार। केजरीवाल आणि वकील अभिषेक मनु सिंघवींच्या उपस्थितीत असणार। बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत, उत्तम जानकरांचा निवडणूक आयोगाला सवाल। फेर निवडणूक लढण्यासाठी उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार। आता आपलं सरकार बँका बुडवून खाल्लेल्या जयसिंह मोहिते पाटलांना 3 महिन्यात जेलमध्ये टाकणार, भाजप नेते राम सातपुतेंचं दंड थोपटत आव्हान। कुर्ला बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा वाढताच, भरधाव बेस्ट बसच्या धडकेमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू तर 49 जण जखमी झाल्याची माहिती। कुर्ला बस अपघातातील चालकानं पहिल्यांदाच बस चालवल्याची धक्कादायक माहिती समोर। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू, अपघातावेळी चालकानं मद्यपान केलं नव्हतं, पोलिसांची माहिती। भीषण अपघातानंतर बस चालकाविरोधात स्थानिक नागरिकांचा रोष, संतप्त जमावाकडून चालकाला मारहाण, चालक संजय मोरेला अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। कुर्ल्यातील अपघातग्रस्त बसची आरटीओकडून तपासणी, बस पूर्णपणे सुस्थितीत, तांत्रिक बिघाड नसल्याचं समोर, ब्रेक फेल झाल्यास इलेक्ट्रिक बस पुढे जात नाही, तज्ज्ञांचा दावा। अपघातातील जखमींवर मुंबईतील भाभा रुग्णालय, सिटी, सायन, कोहिनूर, 7 हिल्स अशा विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू, जखमींमध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश। बेस्ट बस अपघातानंतर आज कुर्ला स्टेशन बाहेरील बस स्थानक बंद, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी, प्रवाशांचे हाल, चालक किंवा रिक्षानं इच्छित स्थळी जावं लागणार। कुर्ला बेस्ट अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर, तर बेस्ट आणि मुंबई पालिकेला जखमींच्या उपचाराचा खर्च करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। कुर्ला अपघातातील मृतांना उपमुख्यमंत्री शिंदे अजितदादांनी श्रद्धांजली वाहिली, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचंही आश्वासन। बांगलादेशातील हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात राज्यभरात आंदोलन, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, जालन्यासह मराठवाड्यात रोष, ठिकठिकाणी कडकडीत बंद। हिंदूंच्या बाबतीत मोदींची भोंदूगिरी, बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार विरोधातील आंदोलनामध्ये भाजप आणि संघ का नाही, संजय राऊत यांचा सवाल। लातूरमधील शेतकऱ्यांना आम्ही नोटीस दिली नाही, महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण, प्रकरणासाठी चौकशी समिती नेमल्याचीही माहिती। केज तालुक्यातील अपहरण झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, मसाजोगच्या संतप्त ग्रामस्थांकडून लातूर बीड महामार्गावर रास्ता रोको, दोषींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता, केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी मंत्र्यांची नावं दिल्लीत, भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीकडून अजित पवारांना अद्याप क्लीन चिट नाही, अजित पवारांना आर्थिक गुन्हे शाखा, आयकर विभाग, एसीबीकडून दिलासा। भाजप आमदार योगेश टिळकर यांच्या मामाची हत्या, पुण्यातील यवत गावच्या हद्दीमध्ये सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला, अज्ञातांनी भर चौकात केलं होतं अपहरण। अर्ध्या नागपूर शहराचा पाणीपुरवठा आज बंद, पेंच 4 एक्सप्रेस फीडरवर 20 तासांचं शटडाऊन, टँकरनंही पाणीपुरवठा होणार नसल्यानं मुबलक पाणीसाठा करण्याचं आवाहन। शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये आज सायंकाळी बैठक होणार, ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीची कमान देण्याबाबत चर्चेची शक्यता। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।